डहाणू भागामध्ये आपण गेलात तर काशीनाथ माची हे नाव नाही ब्रँड आहे आणि खूप सारे खेळाडू यांनी घडवलेत. असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक घेऊन येत आहेत. तर एका बाजूला पाहिलं तर स्वप्नील घरात, प्रत्येकडे पाहिलं तर पन्हाळी गावाचं प्रतिनिधित्व त्यांच्या माध्यमातून केला जातो. एका बाजूला प्रेमित राऊत म्हणजेच पिंट्या नावाने जास्त प्रसिद्धी भेटली गेली. या खेळाडूने नक्कीच क्रिकेटचा प्रवास म्हटलं तर अंडर क्रिकेटमध्ये सुरुवात केली अक्करपट्टी गावासाठी. तदनंतर बघता बघता मोठमोठ्या स्पर्धांनी खेळल्यात. आपण पाहिलं जेव्हा पालघर डिस्ट्रिक्टमध्ये बंधन संघ आला तिकडून या खेळाडूने नक्कीच खूप सुरेख काम केलंय. आता पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅट झालं. प्रत्येक भागामध्ये एक गाव एक संघ असे क्रिकेट पाहू शकता आपण पालघर डहाणू तालुकाच्या क्रिकेटच्या माध्यमातून. तोवळ्या मैदानाच्या आत पहिले षटक, पहिला चेंडू स्वप्नदातासाठी गोलंदाज माचिना दादा. पहिला चेंडू फ्लेक केला गेला मानकर सान आणि पहिला चेंडूवर आलाय खणखणीत दर्जेदार पीडीपीएल मास्टर कप चौकार. स्वप्नील घराच्या बॅटमधून 4. तर बघा आपण पहिल्या चेंडूवर चौकाने स्वागत केले गेले माझ्या काशीनाथ माची दादा यांचा गोलंदाज फलंदाज स्वप्नील दादा यांच्या माध्यमातून. प्रेक्षक नक्कीच खूप जवळ आहेत. यावेळेस सोडवला चेंडूला डीप लॉंग ऑन छावारतून चेंडू निघून जातो सीमारच्या पार. आलाय खणखणीत दर्जेदार मास्टर कप षटकार 6. तर पहिल्या दोन्ही चेंडूवर 10 धावा जमा केला. काय सुरुवात करतात लेफ्ट हँड बॅटर आणि या खेळाडूची गोष्ट केली तर नक्कीच एक अप्रतिम खेळाडू आहेत. नवनोक्या खेळाडूला संधी दिली जाते. वंदे मातरम पन्हाळी संघामध्ये जास्तीत जास्त पाहिलं तर एसटी बांधवांसाठी खूप काय करतायत अशी स्वप्नील दादा करत. येणाऱ्या 28 फेब्रुवारी 29 फेब्रुवारी पासून आपण पाहतोय 28 फेब्रुवारी ते 3 मार्च पालघर तालुका प्रीमियर लीग सुद्धा पाहायला भेटेल वंदे मातरम पन्हाळीच्या मैदानामध्ये. फॉर्म नक्कीच आउट झाले असतील. फॉर्म तुम्ही भरून घ्यायचे आणि पालघर तालुका प्रीमियर लीग आपण पाहणार आहोत. वंदे मातरम पन्हाळीच्या मैदानामध्ये सीझन 2 असणार आहे हे आपण लक्षात घ्या. मागील वर्षी आपण बेटेगावच्या मैदानामध्ये पाहिली ती स्पर्धा आणि अद्विक 11 मनोर त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता. नक्कीच अप्रतिम स्पर्धा. प्रत्येक स्पर्धा पाहिलं तर लीग फॉर्मॅटमध्ये पाहायला भेटेल. लीग होणे खूप गरजेचं आहे प्रत्येक विभागामध्ये. यावेळेस पाहिलं तर टप्पा पाण्यात थोसा की बॅट लागून चेंडू अंगाला ब्रश झाला. खूप वेगाने चेंडू ट्राबा झाला. सिक्सरचा बॉल बॅटकट नक्कीच पाहायला भेटते. बॅटला ब्रश होऊन चेंडू येऊन शरीरावर अडवतो परंतु एक धाव वेगाने घेतली गेली. प्रेमित राऊत तो जेव्हा खेळपट्टीवर असतो ना नक्कीच धावा खूप वेगाने धावतो. त्याच्या पायामध्ये पाहिलं तर शूज नाही चाक लावले तशा प्रकारे सांगितलं तरी बरं आहे कारण की खूप वेगाने प्रेमित धावतो. मैदानी चौथी भोवती असू द्या किंवा खेळपट्टीवर. जशा प्रकारे आपण पाहिलं की एक गाव एक संघामध्ये पवनसूत नवली असा एक संघ आहे. जेव्हा आपण क्रिकेट पाहायला सुरुवात केली मी माझी स्वतःची गोष्ट सांगतो त्या खेळाडूंकडे पाहिलं गेलं तर जेव्हा एक धाव तिकडे 2 धावा जिकडे 2 धावा असतात तिकडे 3 धावा कशा कन्वर्ट करायचे. करण मोरे, प्रणय घरत आणि तुषार मोरे हे बॅटर नक्की दाखवून द्यायचे. खूप वेगाने धाव ते घ्यायचे. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली गेली. टायमिंग फुलापार चेंडूला पाठवून दिला सह सीमारच्या पार. आला खणखणीत दर्जेदार चौकार 4. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहिलं तर केवळ दादा पाटील असतील, जलीश शेख साहेब असतील यांच्या पाहिलं तर जेव्हा पाहिलं तर 16वी त्यांनी गाठली असेल वयामध्ये त्या टायमाचं गाणं तुम्ही लगावलं गेलं 90sचं नक्कीच ते धन्य असतील. संध्याकाळ सकाळी 17मध्ये पाहिलं तर शशी कपूर अमिताभ बच्चन यांच्या फिल्ममध्ये हा सॉन्ग पाहायला भेटला. यावेळेस हलका बॅट खेळला गेला होता. थोडीशी चेंडू हवामध्ये होता पण तो काशीनाथ दादा नक्की थोडासा पुढे मागे राहिले. चेंडूवर आले नाही अन्यथा नक्कीच झेल झाला असता परंतु चेंडू थोडासा स्लोवर होता. अप्रतिम गोलंदाजी. चौकाश षटकार आलेत परंतु व्हेरिएशन आहेत या गोलंदाजाकडे. प्रत्येक चेंडूवर वेगळे चेंडू टाकण्याचा पराक्रम या खेळाडूंनी केलाय आणि यावेळेस या चेंडूवर पाहिलं थोडंसं मागे ठेवलं थोडंसं कट केला गेला होता. थोडंसं मध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला या चेंडूवर. यावेळेस हलका बॅटने खेळायचा प्रयत्न चॉप केला गेला. धाव घ्यायचा प्रयत्न करत नाहीये स्वप्नील घरात आणि हा चेंडू त्यांनी धाव बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेले. एका षटकाची समाप्तीने धावांची गोष्ट की धावा आहेत बिनगडी बाद. 2 चौकार 1 षटकार 1 सिंगलच्या माध्यमातून 15 धावा धाव फलकावर.
षटक संपले गेले. 15 धावा धाफळकावर नक्कीच लगावल्या गेल्या. दुसरा गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. दुर्बल एंडकडून पाहिले तर संघनायक सज्ज होतील. मिस्टर अभिजित सुर्वे मॅन फ्रॉम नालासोपारा बिलॉंग करणारे खेळाडू. यष्टीच्या मागे आपण पाहू शकतो यष्टीक्षक तर बघूया आपण दुसरं षटक घेऊन येतात. संघनायक टायमर नक्कीच लगावं लागेल. एका षटकासाठी पाहिलं तर वेळ खर्च केला गेला 5 मिनिटं. 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायची ती दक्षता घ्या. यावेळेस लोन चेंडू ऑफसाइडला खेळला गेला. कार्पेटला रोड कर चेंडू निघून जा डीप स्वीपर कव्हरला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतो. थोडासा फंबल झाले परंतु एकेर धावानी समाधान मानावं लागेल. आतापर्यंत पाहिला आपण 4 चेंडू फेस केले. स्वप्नील घरत यांनी पाहिलं तर 12 वर खेळत आहेत. 3 चेंडू 4 वर खेळतात प्रेमित राऊत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण नक्कीच वारंवार कॉल करतो प्रत्येक संघाला 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटाच्या आत परिपूर्ण करायचे. जर 25 मिनिटासाठी तुम्ही 4 षटकाचा वेळ जरी घेतला तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये खेळाडू मध्ये घ्यावा लागेल. ही दक्षता घ्या. चला वेळ दौडू नका. दक्षता घ्या. प्रत्येक संघाला आपण आवाहन करतोय. यावेळी सोडवला चेंडूला शॉट लॉंग आपला खेळाडू आहे. मिड ऑफ लाईन चेंडूला झेल टिपला जाईल सरकारच्या थोडासा बाहेर आणि फलंदाज प्रेमित राऊत 4 चेंडू 4 धाव बनून मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद झाला. धावसंख्येची गोष्ट स्वीट 16 16 वर लागणारा पहिला झटका SRG परनाळी या संघाला. What is it? तर बघूया आपण पहिल्याकडे बाजार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण निरंजन घरत बाळू डावकुरे फलंदाज एक अष्टपलक खेळाडू ज्यांनी नक्कीच पाहिलं तर आपण खेळाच्या प्रारूपने खूप मैदाने गाजवले. एक अप्रतिम अष्टपलक खेळाडू पाहू शकता. पालघर डिस्ट्रिक्ट मधला फ्रॉम पासळचा खेळाडू आहे. बघूया आपण पहिल्या गडी बाजार कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिलं तर स्वप्नील घरत असेल. त्यानंतर प्रेमित आऊट झालेत. निरंजन घरत पंढरात राऊत असतील. विपुल घरत बेटी गावला बिलोंग नारायण शिंदे असतील. उमरोळी राकेश पाटील महाराष्ट्र पोलीस टेंबोडे. राकेश मोरे पोफरण प्रीतम घरत पासळला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. त्यानंतर पाहिलं तर मनोहर तामोरे मॅन फ्रॉम डहाणू. जितेंद्र चुरी मॅन फ्रॉम वाडवण आणि विनोद पाटील मॅन फ्रॉम बिरवाडी. नक्कीच पाहिलं तर गोलंदाज सज्ज झाले होते. संघनायक मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिला गडी बाद केला. 4 चेंडू 4 धावांची खेळी साकारून मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकता. फलंदाज बाद झाले प्रेमित राऊत. स्लोवर चेंडू कट केला गेला. टॅप केला गेला. खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतील. डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी संघनायक मिस्टर अभिजित सुर्वे मॅन फ्रॉम नालासोपारा यांच्या माध्यमातून पाहू शकता आपण. सुरेख गोलंदाजी करतायत. पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र 1 धावा खर्च केली. 2 गडी 1 गडी बाद करणे यशस्वी ठरलेत. 1 डॉट बॉल. पंच पाहू शकता आपण. यावेळेस कट केला गेलाय. खेळाडू आहेत. शॉट पॉइंटला चेंडूला फील्ड करतील. थ्रो केला गेला आणि पाहिलं तर काय घडलं गेलाय. स्वप्नील घरत यांचा गडी बाद होतोय धावची चर्मामध्ये. खराब कॉलिंग. आपण सांगतो ना जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर तुम्ही धावता तेव्हा तेव्हा कॉलिंग असणं खूप गरजेचं आहे. यस नो वेट चल थांब नाही असे कॉलिंग असणं गरजेचं आहे. यावेळेस कुठलीच कॉलिंग नव्हती. जशा बॅटला चेंडू लगावला कॉल होता मिस्टर स्वप्नील यांचा परंतु शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं की धावची नव्हती बाद झालेत. गडी क्रमांक या षटकामध्ये दुसरा बाद केला गेला. धावसंख्येची गोष्ट धावसंख्या आहेत मात्र 16.
संघामध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण प्रीतम घरत मॅन फ्रॉम 65. तो प्रीतम घरत यावेळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण 40+ ओलांडल्यानंतर हा सुद्धा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी असू शकतो आणि हा प्लॅटफॉर्म सज्ज केला गेला. एक अप्रतिम प्लॅटफॉर्म आहे 40+ खेळाडूंना खेळण्यासाठी. यावेळेस राईट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर. ऑप्शनला खेळला गेला बघूया कार्पेटवर डीप मध्ये खेळाडू आचरला फील करतील परंतु थोडासा फंबल झालाय. एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. धावसंख्या 1 ने पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 17. आतापर्यंत 1 चेंडू 1 वर खेळतात प्रीतम घरत. 2 चेंडू 2-0 वर खेळत आहेत निरंजन घरत. दोन्ही पाहिलं तर पासळला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि हा कॉम्बिनेशन चांगला असेल. खूप वर्ष एका संघामध्ये खेळत फायर पासळ या संघाचे क्रिकेट खेळलाय. तर बघा आपण निरंजन ऑन स्ट्राईक. यावेळेस फटका तर खेळलाय. सर्कलच्या आतमधून खेळाडू जाईल. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करेल रोहन गावड. आपण पाहू शकता परंतु चेंडू सीमारेषेच्या पार आलाय. खणखणी दर्जेदार चौकार. षटक क्रमांक पाहू शकता आपण दुसरा संपला गेला. 2 षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट की 10.50च्या सरासरीने 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 21 धावा 21. कुठल्याही खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये विचारून यायचं. लक्षात द्या पंचाचा कॉल असेल तेव्हाच यायचं आहे. डेली दक्षता घ्या. पंचांना कॉल करतील खेळाडू किंवा बॅटर तेव्हा पाणी किंवा बॅट मैदानाच्या आतमध्ये घ्यायचं. कुठलाही खेळाडू डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. दक्षता घ्या प्लीज. थोडासा कॉपरेट करा. खूप खूप धन्यवाद मोरे दादा. कमाल है, खूबसूरत लगती हो. मुंह में कीड़े पड़े तेरे और ये माँ बहन नहीं क्या तेरी? अपने बाप का धन्यवाद. हा संगीत पाहिलं तर मात्र संदीप राऊत हाडू यांसाठी लगावलं गेलं असं काही आमच्या जीजे मास्टर सांगतात. त्यांचा आवडता संगीत आहे, आवडता गाणं आहे हाडू यांचा. हा लगावला गेला होता आमच्या डीजे मास्टरवर. विनोद आपण पाहतो विनोद पाटील मॅन भिरवाडी सामन्याचा अंग घेत असताना परनाळी संघाचे 12th मॅन म्हणून जोडले गेले. त्याचबरोबरने आपण पाहतो गावदेवी वेऊर संघाचे 12th मॅन लक्ष्मण बारी 12th मॅनच्या भूमिकामध्ये पाहू शकता आपण गावदेवी वेऊर संघाकडून. तर दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये पाहतो गोलंदाज पाहू शकता गोलंदाज वापस सज्ज होत आहेत. यावेळेस पाहिलं तर अप्रतिम चेंडू मॅम फ्रॉम डहाणू जयसन बारी. पहिला चेंडू आला यावेळेस डॉट बॉल. 21 वर स्थिरावलेली धावसंख्या पाहू शकता. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या बाहेर. स्वप्नील घरे यांची गोष्ट केली तरी षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता. 4 चेंडूने त्यांनी 12 धाव बनवल्या परंतु धावचे चेंडूने ते बाद झालेत. फुलटॉस बॉल होता. फक्त दिशा दिली खेळाडू आहे तो असं फंबल केलं परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावल्या गेल्या 22. तिसरा षटक मार्गस्थ 22 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 2 षटक आणि पाहिलं तर 2 षटक 2 चेंडूने खेळ संपला गेला. 22 वर 2 स्कोर कार्ड आपण पाहू शकता. 2-2 2.2 अशा प्रकारे स्कोर कार्ड पाहू शकता. थोडासा बदल केला जाईल क्षेत्ररक्षणामध्ये. आपण पाहतो लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. ऑन साईडला आपण पाहू शकता 4 खेळाडूला सज्ज केले गेले. डीप मध्ये डीप लॉंग ऑन डीप खाऊ कॉर्नर डीप मिड विकेट डीप बॅकक्रॉस कॉल लेग. तसंच पाहिलं तर ऑफ मध्ये खेळाडू आहे डीप लॉंग ऑफला मिस्टर अभिजित असतील स्वतः संगनायक. थोडासा विकेट किपर फिल्डिंगला नक्कीच बदल करतायत. पाहिलं तर लॉंग ऑनच्या खेळाडूला आणले गेले लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि खेळाडू जो आहे लॉंग ऑफला त्याला पाठवलं जाईल. आपण पाहू शकता मिड ऑफला शॉर्ट पॉईंटला खेळाडू आहे. गलीमध्ये खेळाडू शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग अशा प्रकारे क्षेत्र सजवले गेले. निरंजन घरत ऑन स्ट्राईक. यावेळेस हलका बॅटने खेळला गेला. सोनेक फटका पायावर चेंडू होता. फक्त दिशा दिली गेली. खेळाडू आहे पहिला धाव वेगाने थोडासा फंबल केलाय. खेळाडू पाहू शकता थोडीशी चुकी करतायत परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेला. हेमंत बारी आपण पाहू शकता थोडासा फंबल केले गेले मॅम डहाणू. आता आपण पाहिलं गावदेवी वेऊर या संघामध्ये डहाणू भागामध्ये खेळाडू 8 खेळाडूंना घेतले गेले. सुपरला बिलॉंग करणारे 3 खेळाडू आहेत. एडवनला बिलॉंग करणारे 1 खेळाडू. वेऊरचे 3 खेळाडू. अशा प्रकारे संघ बांधणी केली गेली. खेळला गेला शॉट पॉईंटला खेळाडू आहे. चेंडू फील्ड करतात. थ्रो केला गेला वेगाने
पण तेवढ्याच वेगाने धाव परिपूर्ण केले गेले निरंजन घरच्या माध्यमातून. धावसंख्या 1 निपुढे ससावेल धावसंख्या धाव पोहोचल 25. 2 षटका 4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. तर बघा आपण 14 मिनिटाचा कालावधी निघून गेला. ही दक्षता घ्या. 14 मिनिटं 30 सेकंद झालेत. यावेळेस मिस टाइम नक्कीच झालाय. डीप मध्ये खेळाडू आहे, थोडस दूर राहिले हेमंत बारी. प्रति चेंडू निघून जाईल. सच सीमारेषा पार आलाय. खणखणी दर्जेदार चौकार 4. नक्कीच धन्यवाद प्रीतम गरजच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावले गेले 29. 29 2 षटक 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. नक्कीच पाहिलं तर आदरणीय सन्माननीय विनेश घरत साहेबांचं आगमन झालंय. माजी नगरसेवक पालघर विभागामधले धन्यवाद सर, आपण आलात. आपला हार्दिक स्वागत असेल पालघर डिस्ट्रिक्ट 40+ ची या स्पर्धेमध्ये. आपण पाहतो हेमंत बारी चेंडूला फील्ड करते. चांगला क्षेत्ररक्षण यांच्या माध्यमातून केले गेले. धावसंख्या 2 ने पुढे ससावे. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10.33 च्या सरासरीने 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 31 धावा फलकावर. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा होत्या. 2 षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट 21 धावा होत्या. या षटकामध्ये धावा आल्या ते 10. कुठलाही गडी बाद केला नाही या षटकामध्ये. येणारे अजून पाहिलं तर येणारे असतील 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 3 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. पहिला षटक टाकला गेला होता काशीनाथ दादा माछी यांच्या माध्यमातून. त्यांनी 15 धावा खर्च केल्या. दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज पाहू शकतो पण 6 धावा खर्च केल्या. अभिजित सुर्वे 1 गडी बाद केला आणि 1 रनआउट चेंडू. 2 गडी त्या षटकामध्ये आल्या. या षटकामध्ये पाहिलं तर 1 चौकार 2 दोन्ही धाव 2 सिंगल आणि 2 चेंडू निर्धाव 1 चेंडू निर्धाव अशा प्रकारे 10 धावा जमा केल्या गेल्या. तो बळी मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी त्वरा करा. पाहिलं तर वेळ पाहू शकता आपण 17 मिनिटं 25 सेकंद झालेली आहेत. हे लक्षात घ्या प्लीज. 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायचे हे लक्षात घ्या. तर स्लोपर right arm over the wicket right arm round the wicket गोलंदाज सजवतील मिस्टर अभिजित सुर्वे. यावेळेस पहिला चेंडू लाफ केला. या षटकामधला चेंडूला पाठवू दिलाय का परंतु खेळाडू आहे सुरक्षितचे गेले गेले. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहिली धाव वेगाने दुसरा प्रयत्न केला जाईल का परंतु एकेरी धावाने समाधान. काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आपल्या संघासाठी नक्कीच 5 धाव वाचवल्या. झेल टिपता आला नाही परंतु सुरेखरित्या अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. मिस्टर अमोल धारणे पाहू शकता आपण मॅन फ्रॉम डहाणू. आता पण पाहिला आपण डहाणू विभागामधले तब्बल 5 खेळाडू इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. 6 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहेत. जयनेश बारे असतील, काशीनाथ माचे असतील, अमोल धारणे असतील, तसंच पाहिलं तर प्रदूष हेमंत बारी, रवींद्र माछी असतील, हेमंत कडू असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता परंतु वेगवान चेंडू डॉट बॉल होता. अभिजित सुर्वे संगणक मैदानाच्या आतमध्ये सुरक गोलंदाजी करत असताना परंतु मागील आपण जो सामना पाहिला चिराग तरी कुठे ना कुठे जेव्हा प्रशांत दुमाणाची आपण बाईट घेतली त्यांनी सांगितलं की अक्षरशः योगेश जो फलंदाज होता त्यांनी नक्कीच अक्षरशः बांधून ठेवलं होतं. काय फटकेबाजी केली त्यांनी. कट करायचा प्रयत्न होता. ऑफची बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. आलाय डॉट बॉल. कुठे ना कुठे अशा प्रकारे 3 षटकामध्ये 31 धावा होत्या परंतु या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र 1 धावा जमा केली गेली. 2 चेंडू डॉट घेतात मिस्टर प्रीतम घरत. आतापर्यंत प्रीतम यांची गोष्ट केली तर 7 चेंडू 8 वर खेळतात. 1 चौकार त्यांच्या बॅटमधून नक्कीच आलाय. यावेळी सोडवला चेंडूला काव कॉर्नरच्या वरतून राहील का परंतु निघून जातो. सालसी मारेच्या पार आला. पीडीडीपीएल षटकार 6.
बघा आपण 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण. 40 चे खेळाडू करत असताना षटकार नक्कीच आला. त्यानंतर कमबॅक केला गेला. अंतराम तो करायचा प्रयत्न होता. विकेट किपर यशस्वी परंतु कुठलीही जास्ती रिस्क घेतली नाही. डॉट बॉल आला. या षटकामध्ये 3 चेंडू डॉट, 1 षटकार 1 सिंगलच्या माध्यमातून मात्र 7 धावा जमा केल्या गेल्या. 38 धावा धावफलकावर आहे शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. पुढे सावळ्यात खेळला चेंडूला डीप मध्ये खेळाडू पाहू शकता आपण. अप्रतिम झेल टिपला गेला आणि फलंदाज यावेळेस प्रीतम करत मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक बाद होतोय. तिसरा धावा आहेत त्या 4 षटकांच्या समाप्त 38. धीरज मोरे संघाच्या संगमाला पाहू शकता आपण. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतात खेळाडूसाठी. चला दोन्ही संघाच्या वेळची गोष्ट केली तर वेळ संपल्या गेल्या. आतापर्यंत 21 मिनिटं 3 सेकंद स्टॉप केले गेले. चला ड्रिंक ब्रेक झाला पण टायमर स्टॉप केलाय. ड्रिंक ब्रेक झालेला आहे. आपण नक्कीच पाहिलं तर 40+ PDDPL सीझन 2 पाहतो आपण. सर 38 वय 38 तर पाहिलं तर 40+ PDDPL 2024 ब्रीदवाक्य पाहू शकता आपण. 1 धाव आरोग्यासाठी या स्पर्धेची आणि प्रत्येक 40+ ने आपल्या मनामध्ये हे ब्रीदवाक्य लिहून ठेवलं. 1 धाव आरोग्यासाठी. प्रत्येक भागामधून प्रत्येक विभागामधून प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक गावामधून एक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला भेटतो आपल्याला. प्रत्येकाने पाहिलं तर पालघर डिस्ट्रिक्टची 240 खेळाडू या स्पर्धेमध्ये आहेत. परंतु अप्रतिम जे प्लॅटफॉर्म उभारले गेले मागील वर्षापासून. पहिला सीझन मागील वर्षी पाहिलं मे महिन्यामध्ये 30 तारखेला ते मेगा फायनल संपली आणि पाहिलं तर उर्वी 11 उमरोली संघ चॅम्पियन ठरला होता त्या स्पर्धेमध्ये सीझन 1 मध्ये. आणि या सीझन मध्ये कुठला नवीन चॅम्पियन पाहायला भेटला कारण की उर्वी 11 संघ पहिल्या दिवसामध्ये पराभूत झालाय आणि या दुसऱ्या सीझन मध्ये नवीन चॅम्पियन नक्कीच पाहायला भेटेल. गोलंदाज पाहू शकता आपण जयसन बारी मैदानाच्या आतमध्ये. रोहन गावड पाहू शकता आपण. मॅन फ्रॉम एडवन डीप लॉंग ऑन लास्ट क्षेत्ररक्षणासाठी एक अप्रतिम हार्डर फलंदाज आहे. जेव्हा ॲडव्हान्सचा संघ 1 संघासाठी खेळतो तेव्हा पाहतो आपण रोहन गावड ॲज अ लीडर कॅप्टन पाहू शकता. 38 धावा 38 धावा धावफलक लगावले गेले. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. टायमर स्टार्ट केले गेले. यावेळेस खोलवर चेंडू होता. चेंडू होते डॉट. मनोहर तामोरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉनस्ट्राईक एंडवर पाहू शकता आपण. परंतु इकडून 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. निरंजनला मैदानामध्ये उभं राहावं लागेल. चांगली बॅटिंग त्याच्याकडे आहे. कलात्मक फटके त्यांच्याकडे आहेत परंतु यावेळी चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषा पार. जेव्हा ज्याच्या बॅटवर चेंडू लागला तेव्हा चेंडूकडे पाहिला नाही. चेंडू जात होता विकेट मध्ये पाहत होते आणि पाहिलं तर षटकार. त्याने एवढा कॉन्फिडन्स आहे बॅटला जर चेंडू लागला तर षटकार येईल. जशा प्रकारे आपण पहिल्यांदा जेव्हा मॅन ऑफ द मॅच घेतलं प्रशांतनी त्यांना विचारलं चेंडूबद्दल. त्याने सांगितलं की जेव्हा बॅटला परफेक्ट कनेक्ट होतं चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय आणि सिक्सरची बॉलवर सिक्सर नाही येणार तर काय येणार अशा प्रकारे त्यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आणि यावेळेस निरंजन घरते दाखवलंय. धावसंख्या दोन पोहोचेल 44 यावेळेस मिस टाइम आहे. विकेट किपर चेंडू खाली येतात आणि गडी बाद होईल. निरंजन घरत मैदानाच्या बाहेर. एक मोठा प्रश्न सोडवला गेला जयसेन बारी यांच्या गोलंदाजीमध्ये. गडी बाद झाले. चौथा धावांची गोष्ट धावा आहे त्या 44 वर 4 षटका 4.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. पाटील राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण. महाराष्ट्र पोलीस इन ॲक्शन पाहिलं तर आपण आपल्या विभागामध्ये पाहिलं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी क्रिकेटमध्ये नक्कीच खेळलाय. पहिल्या दुसऱ्या पाहिला पण पाकदर्शल पाहायला भेटत. वसई 11 कडून आज पाहिलं तलासरी भागामधून सुद्धा पोलीस आहेत. गावठी वेऊर संघम सुद्धा पोलीस खेळत असताना पाहू शकता आपण.
तर नक्कीच क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. कुठलाही स्पोर्ट्स असू द्या त्याच्यामध्ये नक्कीच खेळणं गरजेचं. काही स्पोर्ट्स तुम्ही खेळतात तुमचा फिजिक खूप चांगला असतोय. आणि राकेश पाटील आलेत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर ऑफ्टनच्या बाहेर चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झालाय. अपील नक्कीच केली होती, पंच नक्की दर्शवतील लीग बाईचा कॉल. तर पाहिलं तर फलंदाज पहिले सफल झाले होते परंतु फॉलो केलं गेलं जेसन बारी यांच्या माध्यमातून. परंतु जेसन बारी यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक केला गेलाय. चेंडूची गोष्ट केली, चेंडू खेळ संपला गेले 4.4 चेंडू खेळ संपला गेले. धावा येते धाफकर 45. त्यावेळेस फक्त दिशा दिली गेली, फटका सुरेख मनोहर तांबरीच्या बॅटवर आलाय. अप्रतिम टायमिंगच्या जोरावर हा षटकार 6 आणि धावसंख्या संपवतो धाफकर तब्बल लगावली गेली 51 धावा. SRG प्रणाली संघाचे धाफकर 51 धावा परिपूर्ण होत आहेत. गडी बाद झाले 4. तर बघा आपण 5 चेंडूचा खेळ संपला गेला 51 धावा धाफकर लगावले गेले. शेवटचा अंतिम चेंडू असेल 5वा षटक मार्गस्थ. आपण पाहिलं तर मनोहर तांबोरीची ताकद दाखवून दिली. ऑफ्टनच्या बाहेर चेंडू फक्त दिशा दिली गेली, एक षटकार ठोकलाय 6 आणि पाहिलं तर पहिला चेंडू त्यांनी फेस केले 6 वैयक्तिक खाता उघडलाय. यावेळेस ऑन साइडला फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली गेली, वेगाने चेंडू आवाज होता की मध्ये खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतोय. ज्यावर चेंडूला फील्ड केलं गेलं, फेकी केली गेली, एकेरी धावाने समाधान मानलं लागेल. अमोल पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि षटक क्रमांक पाहू शकता 5वा संपला गेलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा धाफकावर लगावल्या गेल्या 52 52. तर बघा अंतिम षटकामध्ये गोलंदाज पाहू शकता आपण गोलंदाज सज्ज होत आहेत. मिस्टर नितीन जंगम गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेस स्लो वन चेंडू डॉट बॉल अप्रतिम चेंडू टाकला गेला, डॉट बॉल येतोय. तर डेतोर मध्ये नितीन जंगम याला बोलवले गेले. खूप वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे. आपण पाहू शकता मोठमोठी स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि यावेळेस दाखवलं पहिल्या चेंडूवर डॉट टाकतोय. अप्रतिम सुरुवात या षटकाची. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेला, डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जाईल. वन बाउंस सीमारेच्या पार आलाय खणखणी दर्जेदार चौकार 4. उसने पूछा हफ्ते का क्या स्लोगन है, मेरे बिताएंगे कब एक शाम, तो मैंने कहा करती हूँ मैं तो प्यार नक्की डीजे मास्टर संडेला आपण इकडे राहणार आहोत. कुठला संघ प्रेमामध्ये पडेल पहिल्या ट्रॉफीच्या ते नक्कीच पाहिलं जाईल. तशा प्रकारे संकेत लगावलं गेलं. धावसंख्या पोहोचेल 55 55. दोन्ही चेंडूचा खेळ संपला गेला. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. यावेळेस पाहिला तर रिवर्सचा फटका आर पार आलाय खणखणी दर्जेदार मास्टर कप षटकार मनोहर तांबरेच्या बॅट मधून 6. सरांकडे आहे चेंडू, सरांकडे चेंडू दिलेला आहे. निर्वाडीचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण सांगितलं कधीही चेंडू ट्रॅव्हल झाला मैदानाच्या बाहेर केला फुटला तर नवीनच चेंडू तुम्हाला दिला जाईल, हे लक्षात घ्या. चला सामना सुरू करा. चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. मनोहर सर
नक्कीच मनोहर तामोरे आपण पाहतोय जशा प्रकारे पर्सनॅलिटी त्या प्रकारे फलंदाजी करते. आतापर्यंत 2 षटकारी चौकाराच्या मदतीने धावा जमा केला गेला. 17 मात्र 5 चेंडूचा खेळ त्यांनी साकारलाय. चला सर मॅच सुरू करा सर. सर राकेश सर चला मॅच सुरू करा प्लीज. तर एक मॅच थांबवायची नाही सर. बॉल येईल तेव्हा मॅच चालू करायची आपल्याला सर. यावेळेस पाहिजे तर स्लोवर चेंडू होता खाली राहिला. पुढे ससावून खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. शेवटची अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावांची गोष्ट की धावा आहे ते 62. चांगला स्कोर लगेच लगावले गेले. पाहिलं तर कुठे ना कुठे थोडासा मागे ठरले होते परंतु जेव्हा मनोहर मैदानाच्या आतमध्ये नक्की धावा सुरू झाल्यात. यावेळेस प्लेस टाइम झाला. चेंडू वरती नक्कीच जातोय. काशीनाथ माचिगा चेंडू खाली आले परंतु झेल सोडलाय. चुकी केली आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतात मनोहर तामोरे परंतु राकेश पाटीलने थांबवलं. एकेरी धावाने धावफलक पुढे चचावेल. धावसंख्येत जाऊन पोहोचेल. धावफलकावर लगावले गेला 63-63. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला पाहू शकता आपण. 63 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस पाहिलं तर आणि यष्टीच्या वरती चेंडू घेऊन गेला. डॉट बॉल आणि धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावर. 63. 6 षटकांचा खेळ संपला गेलाय. 6 पूर्णांक पाहिले तर 10.50च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. 63 बनवायचे 64. 64 धावा विजयासाठी येणाऱ्या 6 षटकांमध्ये ते म्हणजेच गावदेवी वेऊर या संघाला. नक्कीच पाहिलं तर आपण पाहतो 40+ PDTPL सीझन 2 आजचा 3रा दिवस. दुसरा सामना जेव्हा सामना सुरू होईल सेकंड इनिंग मध्ये आपण घेऊन येऊया उमरोलीचा एक सुरेख आवाज. मिस्टर संतोषजी पाटील मायक्रोफोनवर. तर धावांचं डोंगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 64 म्हणजे 64 धावा इथे जमवायचे आहेत. एका बाजूला संघ आपण पाहतोय तो म्हणजेच SRG प्रणाली आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वेऊर. प्रणालीचा विचार केला तर फलंदाजीतून त्यांनी 64 धावा जमवल्या आहेत आणि गावदेवी वेऊर संघाला जर पाहिलं तर इथे जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष ठेवलंय. परंतु बघूया कशा पद्धतीने खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. आपण पाहतोय एक धाव आरोग्यासाठी मास्टर कप PDTPL 2024 हे दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये पाहिलं तर खूप चांगलं मैदान, सुसज्ज असं मैदान आणि मैदानाच्या अवतीभवती पाहिलं तर खेळांसाठी सोयीस्कर असं
आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 जे पॅव्हेलियन आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय श्री रवींद्र मधुकर म्हात्रे म्हणजेच आमचे बंड्या भाऊ यांनी हे प्रोव्हाइड केलेले आहेत. जे आपण या ठिकाणी 3 पॅव्हेलियन पाहतोय. 2 खेळाडू कक्ष आहेत आणि एक प्रेक्षकांसाठी देखील कक्ष त्या ठिकाणी केलेला आहे. भव्य दिव्य हा देखील आपण पाहतोय व्यासपीठ आणि या व्यासपीठच्या वर आपण पाहतायत एक सुरेख अशी ज्यांनी कामगिरी केली. या स्पर्धेची संकल्पना आखली गेली आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आज आपल्या भेटीस पुन्हा एकदा आली. गतवर्षी देखील तितकी चांगली परिश्रम केले होते असे आमचे सर्वांचे आणि तुमचे सर्वांचे परिचित या अध्यक्षपदी माननीय केवल पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांच्या देखरेखीखाली ही स्पर्धा आज पाहायला मिळते. तदनंतर पाहिलं तर स्वप्नील घरत कार्याध्यक्ष आहेत जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डिंगला आज उतरले आहेत. ऑन इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या बाजूला पाहिलं संदीप राऊत म्हणजेच आमचे हाडू दादा सचिव आहेत पालघर नवली. तदनंतर इलास पठाण उपकार्याध्यक्ष बोईसर. तदनंतर राजकुमार तामोरे उपसचिव चिंचणी. प्रणय घरत खजिनदार पालघर नवली. जलीश शेख उप खजिनदार शिरगाव. तदनंतर दिनेश खिल्लारे उपाध्यक्ष वाडा. विनोद पाटील जे आमच्या मंचावर उपस्थित आहेत उपाध्यक्ष भिरवाडी. यानंतर हरेश्वर किणी उपाध्यक्ष आहेत केळवा रोडचे. तदनंतर श्रीराम मस्कर सर उपाध्यक्ष आहेत विक्रमगडचे आणि महेश पागदरे उपाध्यक्ष आहेत वसईचे. प्रसन्न पष्टे उपाध्यक्ष विरारचे. निरंजन घरत आपण इन ॲक्शनमध्ये त्यांना देखील पाहतोय उपाध्यक्ष आहेत पास्तळचे. रोहित पाटील उपाध्यक्ष उमरोळी म्हणजेच उर्वी डीजे आपण पाहतोय मंचावर देखील ते उपस्थित आहेत. तसेच जयप्रकाश पाटील उपाध्यक्ष उमरोळी सरपाडा म्हणजे जग्गूदादा यांना देखील आपण पाहू शकतोय. तदनंतर पाहिलं तर हरीश पाटील उपाध्यक्ष वसई. निलेश पागदरे उपाध्यक्ष सातपाडी. सुनील डोबळे उपाध्यक्ष तलासरी इन ॲक्शनमध्ये त्यांना देखील आपण पाहिलं. यतीन राऊत सल्लागार विरवाडी. तात्या शेट्टे सल्लागार वाडा. गणेश कारभारी सल्लागार सफाळी म्हणजेच गणेदादा. तदनंतर पाहिलं तर संजय पाटील सल्लागार सफाळे आणि शशांक राऊत सल्लागार उमरोळी. असे पूर्ण टीम एकत्रित येऊन ज्या पद्धतीने आज आपली कमिटी तयार केली आणि कमिटीच्या मार्फत आपण आज या मैदानावर खेळतोय. खूप चांगलं 40+ देखील एक चांगलं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. कारण जर पाहिलं तर नक्कीच 40+ झाल्यानंतर आपण क्रिकेटपासून मुक्तोय. मात्र क्रिकेटला आणखीन जवळ आणण्याचं काम या कमिटीच्या माध्यमातून केले जात आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय मिस्टर रोहन आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रोहन गावड. एका बाजूला एडवनचा हा खेळाडू हार्ड हिटर फलंदाज. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जैसन बारी मॅन फ्रॉम डहाणूचा हा खेळाडू. 2 फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी मार्कवर मॅजिशियन म्हणजेच निरंजन घरत आपल्याला पाहायला मिळत आहे. पास्तळचा हा खेळाडू आपण पाहतोय या ठिकाणी. पहिला चेंडू रोहनसाठी. इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला. इंटू गॅप मधून चेंडू खेळून काढलाय. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रेक्षकांच्या पेव्हेलियन मध्ये चेंडूला पाठवलंय आणि चेंडूवर मिळत आहेत 4 धावा. चौकार. मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता नहीं. तुझे खुश मैं रखूंगा सोनिया. मैं तेरे होठों पे खामोशी कभी देख सकता नहीं. सारी बातें. तर पहिल्या चेंडूवर पाहिलं इथे चौकार मिळवला जातोय. निरंजनच्या गोलंदाजीवर एक इंटू द कॅप मधून खेळला. दुसरा चेंडू असेल. आज चेंडू सरळ बॅटने खेळलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवेल. सिंगल रन्स घेतली जाईल. सुरुवात चांगली केली. 5 धावांनी इथे मात्र सुरुवात करतायत 2 चेंडू मागे. पहिल्याच चेंडूवर थोडंसं अटॅकिंग केलं. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. तेच मात्र इथे पाहतोय फाउंडेशन बिल्ड केलं जातोय चांगल्या पद्धतीने. जर पाहिलं तर पायाची बांधणी करणं खूप गरजेचं आहे. तीच या ठिकाणी एक चांगली सुरुवात या ठिकाणी केली जाते. डावखरे हातेचे फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर आपण पाहतोय जैसन बारी मॅन फ्रॉम डहाणूचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल.
पहिला चेंडू फेस करेल निरंजनच्या विरोधात. आता मात्र फटका तितकासा योग्य बॅटीवर आला नाही चेंडू आणि त्यानंतर पाहिलं तर आपण पाहतोय 22च्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. थोडीशी उसळी घेत आहे चेंडू ज्या पद्धतीने आज फेकले जात आहेत. निरंजन डावखुरे हाताचा गोलंदाज आहे आणि ही गोलंदाजी करताना कित्येक मैदाने त्याने देखील गाजवले आहेत. 40+ क्रिकेट खेळत असताना जर पाहिलं तर मुंबई दौरा, त्यानंतर बाहेर जर पाहिलं तर बाहेर जिल्ह्यामध्ये देखील याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रोहन मात्र अटॅकिंग फलंदाजी इथे मात्र करताना कुठेतरी बीट होत आहेत. मोठा फटका मारायचा होता, वेगाने बॅट फिरवली होती परंतु चेंडू संपर्क झाला नाही आणि त्यानंतर पाहिलं तर निर्धाव चेंडू फेकला जातोय. निरंजनच्या विरोधात अटॅक करायचा आहे हे मात्र लक्ष दिसतंय आज रोहनचं. रोहन गावड आपण पाहतोय. आता मात्र इथे पहा सक्सेसफुल गोलंदाजी, कम्मालीची गोलंदाजी. पहिला गडी पहिला हादरा या ठिकाणी नक्कीच लागला जातोय रोहन गावडच्या रूपाने आणि इथे मात्र एक गडीच्या मोबदल्यात धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आपण पाहतोय. SDJ कवर चाललास हे मावरा घे ताजा आहे ताजा बर्फांचा नाही. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5व्या चेंडूवर सुरेख अशी गोलंदाजी केली निरंजन ला आपण पाहिलं आणि एक पहिला गडी विकेट टेकर म्हणून गोलंदाज निरंजनला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये येईल. हो सरळ बॅटने खेळलाय परंतु ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर लागले जात आहेत 6 धावा. सर प्लीज जरा आमच्यापर्यंत बॅट्समनचं नाव पोचवा. धीरज मोरे आहेत का सर? धीरज मोरे सर. संतोष सदोष ओके. प्रदोष वैती मॅन फ्रॉम नालासोपारा चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्यांनी फेस केला आणि पहिला चेंडू फेस करता वेळेस जर पाहिलं तर इथे मात्र पाहिलं जात आहे डॉट चेंडू येतोय. खूप चांगली गोलंदाजी निरंजनच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत 6 चेंडूचा खेळ झाला आणि 6 चेंडूमध्ये 1 गडी बाद करत असताना 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर अटॅक केला होता आणि त्यानंतर पाहिलं तर ज्या पद्धतीने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला निरंजन. 3 चेंडू एकंदरीत निर्धाव फेकले. त्यामध्ये 1 विकेट्स होता, 1 लेग बाईज आणि 1 सिंगल. विनोद भाऊ कोण आहे बोलत? कोण? तामोरे राकेश मोरे जितेंद्र चुरी. हो इथे मात्र आज खूप चांगला चेंडू हाताळला जातोय. डावखुरे हाताच्या फलंदाजाला जर पाहिला तर पंढरीनाथ राऊत. येस ओके थँक्यू. पॅडी या नावाने त्याला जास्तीत जास्त संबोधलं जातंय. मॅन फ्रॉम दातिवरेचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जर पाहिलं तर आतापर्यंत चेंडूचा खेळ 2 होत आहेत आणि 2 चेंडूवर 2 धावा जमवल्या आहेत. आपण जेवणाचं कुपन घेण्यासाठी तलासरी संघ आपणास विनंती करतोय आणि जीवदानी 11 विरार संघ दोन्ही संघांना विनंती केली जाते. आपण लगेचच या इथून जेवणाचे कुपन्स आहेत ते तुम्ही घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आस्वाद घ्यायचा आहे.
जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. मिस टाइम झालाय, चेंडू हवेत आहे आणि इथे चांगला जेल मी म्हणेन. खूप वेळ चेंडू हवेत होता, कारण की इथं जज करणं खूप कठीण जात आहे. सूर्याची किरणं तितकीशी नजरेसमोर येत आहेत आणि हे देखील करत असताना खूप चांगलं जज केलं. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. प्रीतम घरत मॅन फ्रॉम पासळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. मिस्टर नितीन जंगम येत आहेत. मॅन फ्रॉम नालासोपारेचा हा देखील एक खेळाडू आहे. एका बाजूला पाहिलं तर रोहनने गुड स्टार्ट केली होती, तदनंतर रोहनचा विकेट गेला आणि तदनंतर विकेटचं पडझड चालूच आहे. आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत. 8 डावा स्कोरबोर्डवर आहेत. पुन्हा एकदा पॅडी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हा देखील फटका सुरेख आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. इथे मात्र लॉंग ऑफ रिजन क्लिअर करतोय. चौकार, 4 धावा. थँक्यू. सुरेख या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. आल्या मोठा फटका मारायचा प्रयत्न नितीनचा राहिलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 26 चेंडू आणि 52 धावांची अजूनही आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू 1 धाव तर कंप्लीट केले. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धाव्याने धावसंख्या वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली ते 13 धावा. अजूनही इथून जर पाहिलं तर 23 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 23 चेंडू मध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगली गोलंदाजी वापरली जाते. पंढरीनाथ आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडू मध्ये तब्बल जर पाहिलं तर 7 धावा दिल्यात आणि 1 गडी देखील बाद केलाय. 25 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. फटका सुरेख आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेजवळ. तिथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने राकेश, ही खासियत आहे त्याची. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि असे कित्येक मैदानं त्यांनी आपल्या फिल्डिंगच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण झालं संघासाठी का होईना, मात्र नक्कीच या ठिकाणी 2 धावा त्यांनी वाचवल्या आहेत. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 15 धावा स्कोरबोर्डवर येत आहेत. आता मात्र 24 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा निरंजन ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, 1 गाडी बाद केलं होतं आणि 6 धावा खर्च केल्या होत्या असा गोलंदाज. आता मात्र सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. 24 चेंडू अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये 49 धावा बनवायच्या आहेत. इथून जर पाहिलं तर हाणामारी करावी लागेल. निरंजनच्या विरोधात देखील मोठे फटके मारावे लागतील. फलंदाजी करत असताना एक चांगला स्ट्रोक जर पाहिलं तर मिस्टर नितीनच्या बॅटमधून आपण या आधी पाहिलाय. खूप चांगला फटका होता. इनफिल्डच्या वरून खेळला होता. लॉंग ऑफ रिजन त्यांनी क्लिअर केला होता. पण इथून वी शेपमध्ये खेळताना आपण त्यांना पाहिलं. इथून फटके खेळावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केलाय. सिंगल रन्स तर कंप्लीट केले. 2 धावाचा प्रयत्न असणार आहे. राकेश चेंडूवर वेगाने जातोय, परंतु चेंडू जर पाहिलं तर गॅदर करता आला नाही. तेच कारण बनलं. इथे मात्र 1 धावाचं रूपांतर 2 धावेमध्ये करत असताना मिस्टर नितीन आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे मात्र पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र थोडासा हलकासा टर्न पाहायला मिळाला. तेच कारण बनतंय प्रॉपरली बॅटवर आला नाही चेंडू. ही खासियत आहे मॅजिशियन गोलंदाज म्हणून निरंजन घरातला कित्येक वेळी मैदान गाजवताना आपण पाहिलं. खूप चांगली फलंदाजी देखील तो करतोय आणि खूप चांगली गोलंदाजी. इथे मात्र पाहतोय हलक्या हाताने चेंडूला सोडलं, तदनंतर पाहतोय स्वतः चुकी करतोय आणि चुकी करत असताना इथे चुकीवर पुनश्च एकदा जर पाहिलं तर भर टाकण्याचं काम केलं आणि चेंडू या ठिकाणी यष्ट्यांवर फेकला गेला. खूप चांगल्या पद्धतीने डायरेक्ट हिट केलं गेलं आणि तदनंतर विकेटचं होतंय पतन, गडी बाद होईल. मिस्टर या ठिकाणी जर पाहिलं तर प्रदोष बाद होईल. थँक्यू. 3 गडी बाद झालेत, 17 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आहेत. इथून पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी अजूनही. ओहो, समोरच्या दिशेने चेंडूवर या ठिकाणी आक्रमण केलाय आणि चेंडू इतका लांब गेलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. थँक्यू. सुरेख फटका पाहायला मिळाला नितीनच्या बॅट मधून, मात्र उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. याची गरज होती. आता मात्र 20 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. 20 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. आक्रमकता ही नक्कीच भरलेली आपल्याला पाहायला मिळते फलंदाज नितीन मध्ये. पुन्हा एकदा हा देखील बॅटचा फ्लो ओपन केला होता, परंतु थोडंसं खाली राहिलं चेंडू. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चेंडूला फील्ड करतोय, पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 19 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. इथे मात्र माझा पुन्हा एकदा बॅटची वरची कडा लागते, चेंडू जातंय शॉर्ट थर्डमॅन रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, पोटेन्शियल आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या पद्धतीने रचला गेलाय आणि तेच पाहतोय. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक इथे मात्र कंप्लीट होत आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. 3 गडीच्या मोबदल्या आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही तुमच्याकडे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता असेल. राहुल 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 सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. थँक्यू. जर पाहिलं तर 3 षटक अजून शिल्लक आहेत. 18 चेंडूचा खेळ. नक्कीच चला, टायमाचं बंधन आहे. तुम्हाला विनंती असेल, टाइम तुमच्यासाठी थांबणार नाही. आतापर्यंत 3 षटकं हाताळण्यासाठी तुम्ही 16 मिनिटाचं अवधी वापरलेला आहे. हा अवधी तुम्हाला 15 मिनिटांचा वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच 1 मिनिट कुठेतरी पुढे आहात, तो कव्हर करणं तुम्हाला गरजेचं राहील. कारण की तुम्हाला जर पाहिलं तर 5 षटक फेकण्यासाठी 25 मिनिटांचा अवधी या ठिकाणी दिलेला आहे. ऑफिशियल पिरियड्स आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर उर्वी 11 संघ पॅनल्टीला सामोरे गेला होता आणि आज काल देखील आपण एक संघाला पॅनल्टी लावलेली आपण पाहिलं. दक्ष निलेश फायटर संघाला आपण पॅनलाइज केलं होतं. तर आयोजकांचं इथे मात्र कर्तव्य आहे, जी टायमामध्ये आपण सामने या ठिकाणी
दिलेला टाइम असतो त्यामध्ये आपण सामने पूर्ण करावेत. इथे मात्र पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु हलकासा चेंडू खाली राहतोय. विपुल येतोय बेटेगावचा, हा देखील एक गोलंदाज, खूप चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. यंगस्टर आहे परंतु असं जर पाहायला मिळालं तर यंगस्टर वाटतोय, पण 40+ हा त्याचा वय आपल्याला पाहायला मिळते. सर्वात जर पाहिलं तर गतवर्षीपासून त्यांनी स्टार्ट केलंय 40+. खूप चांगला चेंडू, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला फेकलं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवर, चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतोय. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. आता मात्र 25 धावा स्कोरबोर्डवरती. इथून येणारे 16 चेंडू तुमच्यासाठी नक्कीच असतील आणि 16 चेंडूमध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. 16 चेंडू 39 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र थोडंसं रनअप मध्ये चुकी करतायत विपुल. दरवर्षी जर पाहिलं तर नवीन नवीन खेळाडू 40+च्या माध्यमातून उपलब्ध होतील, कारण की उत्सुकता असते. एक विचार केला तर कधी कधी असं वाटते की 20 वर्षानंतर आपण क्रिकेट खेळणार आहोत आणि 40ला आपला क्रिकेट तो संपणार आहे, परंतु आज असा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर आहे की 40 वर्षानंतर तुम्हाला इथे क्रिकेट खेळायला मिळणार आहे. हे सर्व श्रेय मी म्हणेन या कमिटीला, केवलदादा पाटील आणि त्यांची पूर्ण टीमला खरोखरच मी थँक्स देईल या 40+च्या माध्यमातून की अशी संधी तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाऊया. विपुल चौथा चेंडू घेऊन येतोय या षटकासाठी. चेंडू जर पाहिला तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवतोय. खूप चांगली लेंथ लाईन, खोलवर टप्प्याचे चेंडू या ठिकाणी फेकले जात आहेत आणि त्याला मात्र फलंदाज काहीही करू शकत नाहीये. अडचणीत सापडतोय फलंदाज. धावसंख्या जर पाहिले तर इथे मात्र फक्त आणि फक्त 25 धावा. या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव फेकल्यात आणि 1 चेंडूवर सिंगल रन्स दिले. एकंदरीत जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्लो वर्गातीने इथे मात्र पंचांकडे स्ट्रॉंग अपील, पंचांनी बोट वरती केलाय आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन. LBW आउट केला जातोय. फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर अमोल बाद होईल, ज्याने 3 चेंडू खेळले. तिन्ही चेंडू जर पाहिलं तर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली 4 चेंडू खेळला, 4 चेंडूवर डॉट चेंडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. 25 धावा स्कोरबोर्डवरती होत आहेत. इथून जर पाहिलं तर तुमच्याकडे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडूमध्ये 39 धावांची अजूनही खेळी करायची आहे. इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल षटकातील. खूप चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. फटका तर फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार नाहीये. 2 विकेट्स या ठिकाणी नक्कीच घेतले जात आहेत. 2 गडी नक्कीच बाद केले आहेत आणि फक्त 1 धाव या ठिकाणी खर्चीकरण केलंय मिस्टर विपुल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आणि या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय संघाला कुठेतरी रोखून ठेवण्याचं काम केलंय. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 39 धावांचं लक्ष तुमच्या समोर असणार आहे. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे तर आपण पाहतोय या मैदानावर जर पाहिलं तर आतापर्यंत नितीन जंगम ज्या पद्धतीने फलंदाजी केले, 9 चेंडू मध्ये त्यांनी 15 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. हा एकटा असा फलंदाज आहे ज्याने प्रयत्न केलेत आपल्या संघासाठी लढण्याचा. गोलंदाजी मार्कवर मिस्टर इथे मात्र आपण पाहतोय राकेश चेंडूवर आलाय. पंढरीनाथ पॅडीचं हे दुसरे षटक. पॅडीचं मी कौतुक करीन, कारण दोन्ही एंडनी आज जर पाहिलं तर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली षटक हाताळलं होतं वैयक्तिक, तेव्हा
नक्कीच RTO एंड कडून त्यांनी गोलंदाजी केली होती. इथून पाहतोय आपण फटका तर सुरेख आहे. आडव्या बॅटचा उपयोग केला आहे. काऊ कॉर्नर रिजन मधून तिथे निरंजन घरत चेंडूवर येत आहेत. आहा, डायरेक्ट हिट केलाय आणि इथे मात्र परतीचा प्रवास राहील नितीन यांचा. खूप चांगला खेळला होता. 2 धावा मात्र जमवायच्या होत्या. कुठेतरी चुकीचा कॉल केला आणि तदनंतर पाहिलं तर इथे गडी बाद होतोय. नक्कीच ज्या फलंदाजांनी इथे मात्र खूप चांगली कामगिरी केली होती त्याचं विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे. निरंजन काय अफलातून थ्रो केली आणि तदनंतर म्हणेन तर आणखीन चांगलं काम या ठिकाणी यष्टीरक्षक ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली हिट त्यांच्या माध्यमातनं स्वप्नील घरत यांना आपण पाहिलं. डायरेक्ट हिट केलं. यासाठी जर पाहिलं तर लहानपणी खूप लगोरे खेळले असतील असं मी म्हणेन. कारण लगोरीचा खेळ असा होता की दगडांवर दगड रचून आणि त्याला हिट करण्याचं काम हे केलं होतं. आज तीच काम, कारण की ही जर पिढी पाहिली पूर्ण 40+ तर हे जुन्या जे खेळ होते ते पूर्ण जुने खेळ खेळलेली अशी पिढी आपल्याला पाहायला मिळते. आताच्या जर पिढीमध्ये पाहिलं तर PUBG हा सर्वात जास्त लोकप्रिय असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंढरी पॅडी पुन्हा एकदा. अहो, डावकरी आताचा गोलंदाज आहे परंतु त्याच्या विरोधात सिंगल रन्स इथे मात्र घेतली जाते. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 27 धावा लागले जात आहेत. लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद झाले आहेत आणि आता मात्र इग्नेशन आपण पाहतोय. 9 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये धावा जमवायच्या आहेत 37. 9 चेंडू 37 धावा म्हणजे इथून जर पाहिलं तर योगेशला आठवण करावी लागेल. ज्या पद्धतीने योगेशने फलंदाजी केली होती तीच फलंदाजी तुम्हाला करावी लागेल या मैदानावर. ओहो, प्रॉपरली फटका बसत नाहीये. शरीरापासून थोडासा लांब चेंडू फेकला जातोय आणि तेच कारण बनतंय खूप चांगली गोलंदाजी पॅडीची. आतापर्यंत पॅडीचे 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले ज्यामध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 3 धावा फक्त खर्च करतोय. खूप मोठा वाटा विपुलचा देखील राहिलाय या इनिंगमध्ये, कारण की खूप चांगली गोलंदाजी त्याने देखील केले. आता मात्र एक सिंगल रन्स पुन्हा एकदा मिळेल परंतु एका धावेचं रूपांतर 2 धावे करताना थोडंसं फंबल पाहायला मिळाली. स्वतः त्या ठिकाणी पाहिलं तर विपुल होता. बेटेगावचा हा देखील एक खेळाडू आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 30 धावा. फटका चांगला आहे. चेंडू हवेत. इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना सेकंड टाइम अटेंड केला आणि चेंडू या ठिकाणी झेल पकडण्यात यश होतोय. नक्कीच विकेटचं होईल पतन. या ठिकाणी जर पाहिलं तर 7वा गडी बाद होतोय. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 30 धावा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू. 30 धावा झाल्या आहेत. 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नाव कळेल का सर? हितेश शिंदे. शिंदे यस सर, नारायण शिंदे. जाऊन बोला गोष्टी करे. आता आम्ही काय करणार आहोत? इथं पेनल्टी लागेल तुला. 2 रन नाही पेनल्टी लागेल. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे? नारायण शिंदे. बॅट्समन नारायण शिंदे नाही, गोलंदाजी मागवर नारायण शिंदे. नारायण शिंदे येत आहेत. उमरोली एक्सप्रेस नावाने जास्तीत जास्त ओळख आहे त्यांची. पहिला चेंडू गतीने फेकण्याचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीने चेंडूला या ठिकाणी टोळावलं जात आहे.
इथे मात्र पाहिलं जाईल पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र इग्नेशन आहे, आपण पाहतोय 5 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष असेल. ओहो गतीने चेंडू इथे मात्र आपण पाहतोय ईस्टर्नचं थोडस वेध घेता घेता राहिलाय. चेंडू हलकासा बाहेर आला आणि त्यानंतर या चेंडूवर 2 धावा 22च्या रूपाने इथे मात्र पंच दर्शवतायत. रन्स या ठिकाणी काउंट केले जातील. 4 चेंडू आणि 31 धावा. नक्कीच लक्ष खूप मोठं आहे, परंतु इथे प्रयत्न करू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, परंतु फलंदाजाने थोडंसं नाराज केलाय. विचार केला तर मिस्टर नितीनने एक चांगली इनिंग खेळली होती आपल्या संघासाठी, कुठेतरी आशा पल्लवित केल्या होत्या, परंतु तदनंतर एकही असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला नाही की ज्यांनी या संघासाठी एक चांगलं काम केलंय. 2-2 धावा या ठिकाणी घेतात, मात्र दुहेरी धाव घेतली तरीही काही फरक पडणार नाहीये. संघ आपण पाहतोय एका बाजूला वंदे मातरम SRG प्रणाली संघ खूप चांगली गोलंदाजी केली. खरंच कौतुक करेन निरंजन गरत, विपुलचं देखील कौतुक करीन, पंढरी म्हणजेच पॅडीचं देखील कौतुक करीन. आणि त्याचप्रमाणे पाहिलं तर पुण्याचे एकदा आपण पाहतोय नारायण शिंदे भाऊ आपण पाहतोय एक्सप्रेस या ठिकाणी फटका तर फसलाय. राकेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूवर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स. गिरिराज विल्डर्स या ठिकाणी आपण पाहतोय यांचे ऑनर्स राजेश दुबे साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या 40+ माध्यमातून आपण ही स्पर्धा आज या ठिकाणी आपल्या भेटीस आले. आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर नगरसेवक संजय गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील या मंचावर. यस, टॉस आपण करून घेणार आहोत दोन्ही संघाचं आणि त्यानंतर आपण 10 मिनिटं ब्रेक देणार आहोत असं ऑफिशियल कॉल आम्हाला येतोय. इथे मात्र हलकीशी एज लागते बॅटची, परंतु लॉंग स्टॉप रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक म्हणजेच एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला विपुलला तैनात केलंय. जाणीव आहे कारण की फास्ट गोलंदाजी आहे आणि यष्टिरक्षक जर पाहिलं तर थोडासा हलका राहतोय आणि इथे मात्र पाहिलं तर सामना जिंकला जातोय. विनंती असेल दोन्ही संघांना की दोन्ही संघाचे कर्णधार आपण इथे येऊन जायचं आहे, नाणेफेक करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला थोड्या वेळ ब्रेक देणार आहोत. 10 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करतोय. मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहेत नो डाऊट मॅजिशियन निरंजन राऊत आपल्याला पाहायला मिळतोय मॅचचा, निरंजन घरत मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि दोन्ही संघाला विनंती करेन आपण हस्तांदोलन करायचं आहे. एक लाईन मध्ये आपण येऊन दोन्ही संघ शेक हँड करायचं आहे.